20 एप्रिल भारतीय शास्त्रीय बासरी वादक पंडित पन्नालाल घोष यांचा स्मृती दिन। नमस्कार, मी प्राची आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। पंडित पन्नालाल घोष हे एक श्रेष्ठ बासरी वादक होते। त्यांचे पूर्ण नाव अमलज्योती घोष असे होते। त्यांचा जन्म 24 जुलै 1911 रोजी बारिसाल, बांगलादेश येथे झाला। त्यांचे वडील पंडित अक्षय कुमार घोष हे एक उत्तम सतार वादक होते। त्यांच्याकडे पंडित पन्नालाल यांचे प्रारंभीचे शिक्षण झाले। वयाच्या 14व्या वर्षीच पन्नालाल बासरीकडे आकृष्ट झाले। पन्नालाल घोष हे बासरी वादनाच्या क्षेत्रातील एक युगप्रवर्तक होत। बासरी वादनाला एक स्वतंत्र व स्वायत्त दर्जा मिळवून देण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता। ख्याल गायनातील आलापासारखे विलंबित संगीत विस्तार आणि सतार, सरोद इत्यादी तंतुवाद्यातील झाला यासारखे द्रुत वादन प्रकार या दोहोंना बासरी वादनात अंतर्भूत करून त्यांनी या वाद्याची सांगीतिक विकसन क्षमता विस्तृत केली। शास्त्रीय संगीत बासरीवर व्यवस्थित वाजवता यावे म्हणून घोषबाबूंनी खूप संशोधन करून मोठ्या व्यासाची, अधिक लांबीची व परिणामतः अधिक स्वर क्षेत्राची बांबूच्याच पण जाड व लांब बासरीचा आविष्कार केला। 7 छिद्रांची बासरी हाही त्यांचाच आविष्कार आहे। हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।